हाय फ्रेंड्स, आज आपण आर्टिकल हा टॉपिक बघणार आहे. 3 टाईपचे आर्टिकल्स आहेत किंवा 3 आर्टिकल्स आहेत. आता ह्या दोन्ही वाक्यांचा अर्थ वेगळा आहे. 3 आर्टिकल्स ज्यावेळेस म्हणतो आपण अ अँड द, अँड व्हेन वी से अबाउट द 3 टाइप्स, इनडेफिनेट आर्टिकल, डेफिनेट आर्टिकल आणि झिरो आर्टिकल. आता झिरो आर्टिकल काय कॉन्सेप्ट आहे किंवा नो आर्टिकल काय कॉन्सेप्ट आहे हे पण आपण बघणार आहे. शक्यतो पहिलं दोनच कॉन्सेप्ट आपण बघितलेले आहेत, ते आहेत इनडेफिनेट आर्टिकल्स अँड डेफिनेट आर्टिकल्स. सगळ्या लँग्वेजमध्ये याचा उपयोग होत नाही. फार अगदी ग्रीक असेल, इंग्लिश असेल, जर्मन असेल, याच लँग्वेजमध्ये या आर्टिकल्सचा उपयोग आहे. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो, जे आर्टिकल्स हा टॉपिक आपल्या मराठीमध्ये नाही आहे, मराठी लँग्वेजमध्ये नाही, संस्कृतमध्ये नाही, हिंदीमध्ये नाही, फक्त इंग्लिशमध्ये आहे. आणि ऑलमोस्ट इट इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. त्याच्यामुळे आपल्याला हा टॉपिक करावा लागणार आहे. तर इनडेफिनेटचा अर्थ होतो अनिश्चित, जे की निश्चित नाही, नक्की नाही, पक्क नाही. ठीक आहे. अँड डेफिनेट म्हणजे काय, जे माहीत आहे. आलं लक्षात? हा दोघातला फरक आहे. आता इनडेफिनेटमध्ये अ आणि अँड येते. अँडचा अर्थच वन असा होतो. अँडचा अर्थच वन असा होतो. मग हे आर्टिकल्स कुठे यूज करायचे, काय करायचं? साधारणतः इनडेफिनेट आर्टिकल बेसिक माहिती आहे आपल्याला. हे कुठे यूज करतात? हे कॉमन नाऊनच्या अगोदर यूज करतात. प्रॉपर नाही बरं, कॉमन नाऊनच्या अगोदर. आणि ते नाऊन सिंग्युलर असलं पाहिजे. ते नाऊन कसं असलं पाहिजे? सिंग्युलर. आणि काउंटेबल, मोजता आलं पाहिजे. मोजता आलं पाहिजे. 1 2 3 4 या फॉर्म मध्ये मोजता आलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेस मुलं कन्फ्यूज होतात जेव्हा त्यांना प्रश्न विचारला जातो की बेटा स्टार हे जे नाऊन आहे ते काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे. तर हे बेटा काउंटेबल आहे. ते कसं सांगतो की देर आर द सो मेनी स्टार्स. आपण इमॅजिन करतो की आता सगळ्या स्टार्स मोजायच्या, ह्या अनकाउंटेबल आहेत. त्या अर्थानं नाही. काउंटेबल म्हणजे जे आपण काउंट करू शकतो. 1 2 3. पुढचे नाही काउंट करायचे मला. म्हणून ही कॉन्सेप्ट क्लिअर करा. ज्या गोष्टी मोजू शकतो आपण 1 2 3 4 मध्ये, त्या काउंटेबल. आणि ज्या अशा नाही मोजू शकत, जसं आपण म्हणतो की मला 1 2 3 4 साखर दे, नाही, त्याच्यामध्ये किलोग्रॅम वगैरे आपण यूज करू, ती गोष्ट देणार आहे. तर डेफिनेट आर्टिकल्स, एखादं आर्टिकल एका फिक्स युनिक गोष्टीविषयी आपल्याला सांगतं. इन डिटेल आपण बघणार आहे. आणि झिरो आर्टिकल जसे लँग्वेज आहे किंवा मील्स म्हणजे जेवणाचे पदार्थ आहेत, याच्या अगोदर आर्टिकल लावलं जात नाही. लिक्विड्सच्या अगोदर आर्टिकल लावण्याची काही गरज नाही. पण काही केसेसमध्ये ते येतं आहे. आलं लक्षात? ते कोणत्या केसेसमध्ये येते? आपण विनाकारण आर्टिकलचा यूज पण करायचा नाही आणि जिथं आवश्यक आहे तिथं तो यूज टाळायचं पण नाही. तर चला बघूया. फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे आर्टिकल्स. सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी उपयोगी हा टॉपिक आर्टिकल्स. सो लेट्स स्टार्ट द टॉपिक आर्टिकल्स. फर्स्ट ऑफ ऑल इनडेफिनेट आर्टिकल्स. इनडेफिनेट आर्टिकल्स मध्ये मी जसं सांगितलं की 2 आर्टिकल्स. आलं लक्षात? 2 आर्टिकल्स आहेत. अ इज यूज्ड बिफोर अ काउंटेबल सिंग्युलर नाउन. काउंटेबलची डेफिनेशन मी तुम्हाला क्लिअर केली. काउंटेबलचं मिनिंग माहिती आहे. दॅट वी कॅन काउंट, जे आपण मोजू शकतो. आणि मोजू शकतो म्हणजे अख्ख्या जगातलं नाही मोजायचं, हे एक लक्षात ठेवा. जसं पेन काउंटेबल, आपण काही सगळ्या जगातले पेन मोजतो का? नाही. पेन कोणत्या फॉर्ममध्ये मोजला जातो? 1 2 3. सो दॅट कॉल्ड एज अ काउंटेबल. सिंग्युलर इट मीन्स सिंगल, नॉट मोर दॅन वन. सिंगल, ओनली वन. That called as a singular. And noun it means name of anything that you can see, that you can think. Then we use it before a word that begins with the consonant sound. छोट्या वर्गामध्ये शिकवलं जातं की ए ई आय ओ यू असेल तर एन यूज करा, नाहीतर बाकीच्या ठिकाणी काय करा, बस अ आर्टिकल हे यूज करून टाका. पण एवढं सोपं नाही. इट्स डिपेंड्स ऑन द व्हॉवेल साऊंड. व्हॉवेल साऊंड जर असेल तर एन यूज करायचं. आणि कॉन्सोनंट साऊंड असेल बेटा, कॉन्सोनंट साऊंड असेल तर यूज करायचं. ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवा. स्वरा इज अ गर्ल. स्वरा इज अ गर्ल. गर्ल काय? कॉमन नाउन आहे.
ग, तर त्याची सुरुवात होते ग, हे जे मराठी अक्षर आहे ग. आता हे कॉन्सोनंटिक व्हॉवेल आहे, तसे आपण हे जी काय कॉन्सोनंटिक व्हॉवेल इंग्लिशमध्ये ते बघतोय आपण, काय अडचण नाही. तर म्हणून याच्या अगोदर आर्टिकल अ लागलं, अँड नाही. ठीक आहे. देन ही इज अ टीचर, ट ट. ओके, ही इज अ टीचर, ट. सो दॅट्स वाय हियर प्रॉपर आर्टिकल इज अ. Then indefinite article, use of articles. याचे काय काय यूज आहे? We can use this article in adjective plus noun form. जसं की adjective काय होतं? Adjective is used to give the extra information about noun. कुणाची स्तुती करायची, निंदा करायची, तर याच्याशिवाय का भागतच नाही, विशेषण लागतंच. विदाऊट विशेषणाचं तुम्ही एक पण वाक्य प्रॉपरली बोलू नाही शकत. एकदम सिंपल जसं येईल, पण त्याला काही अर्थ नाही. हे ॲडजेक्टिव्ह म्हणजे मिर्च मसाला आहे. मसाल्याशिवाय भाजीला जशी चव नाही भेटत, तसं हे ॲडजेक्टिव्हचं काम आहे. देन ॲडजेक्टिव्ह इन इंग्लिश वी कॅन से दॅट विच गिव्स द एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट नाउन. दिस इज द डिस्क्रिप्टिव्ह वर्ड विच डिस्क्राइब द वर्ड प्रॉपरली, विच डिस्क्राइब द नाउन प्रॉपरली. तर ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन पॅटर्न, ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन पॅटर्न म्हणजे अगोदर एक विशेषण येणार आहे आणि त्याच्यानंतर एखादं नाव येणार आहे. जसं शी इज अ गुड टीचर, ती टीचर आहे, कशी आहे? गुड आहे. शी इज अ गुड टीचर. तर हे शब्द टीचर बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला देत आहे. स्वरा इज अ टॉल गर्ल, टॉल हा शब्द सुद्धा या मुलीविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो. तर कळलं, ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन पॅटर्न, गुड प्लस टीचर. पहिल्या वाक्यामध्ये आलं होतं शी इज अ टीचर. आता एक आपण शब्द ॲड केला. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण कितीही विशेषणं ॲड करू शकतो. इन दॅट केस यू कॅन यूज आर्टिकल अकॉर्डिंग टू द प्रोनाउन्सिएशन ऑफ ॲडजेक्टिव्ह अँड नॉट द कॉमन नाउन. येतं लक्षात की ज्या वेळेस आपल्याला हे आर्टिकल यूज करायचं तर त्याच्या सोबतच्या शब्दाला अनुसरून करायचं. पुढे काय आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाही. जसं की फॉर एक्झाम्पल जर बेटा म्हणून अ गर्ल, दिस इज काय, पण जर इथे शब्द आला गर्लच्या अगोदर इनोसंट, इनोसंट. ओके, शब्द आला बेटा इनोसंट, तर इथे येणार अँड इनोसंट गर्ल. ओके, जस्ट अ मिनिट. अँड इनोसंट गर्ल म्हणून इथल्या शब्दावर काही नाही आहे. त्याच्या सोबत जर ॲडजेक्टिव्ह यूज केला, सो वी हॅव टू सी द बिगिनिंग प्रोनाउन्सिएशन वेदर इट इज अ कॉन्सोनंट साऊंड ऑर वॉवेल साऊंड. समजलंय? बिलकुल पक्का आहे, कारण याच्यावरचे काही क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत, तर त्यावेळेस हे लक्षात ठेवा. देन यूज ऑफ आर्टिकल्स डिपेंडिंग ऑन प्रोनाउन्सिएशन अँड ऑल्सो ऑन ॲडजेक्टिव्ह यूज बिफोर नाउन. येतं लक्षात? ॲडजेक्टिव्ह यूज बिफोर नाउन. जसं की युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यानंतर अ युनिटी आहे, अ मॅन, मीटिंग, एन ॲनिमल अँड एलिफंट. आता हे थोडंसं ऑब्झर्व करा जरा, एक मिनिटाच्या मध्ये काय काय चेंज झालेला आहे. बघा मित्रांनो, अ युनिव्हर्सिटी ॲक्च्युली वॉवेल साऊंड याची सुरुवात झालेली. ए ई आय ओ यू जसं आपल्याला छोट्या वर्गामध्ये शिकवलेलं असतं स्कूलमध्ये, बरोबर आहे ना. आता लहान मुलांना जर सांगितलं तर इथं ॲन आर्टिकल यूज करतील. पण मी आता सांगितलं ना तुम्हाला की कॉन्सोनंटनुसार याचा यूज करायचा आहे. तर इथं य य. आता मराठीत जे वॉवेल्स आहेत अ आ इ ई उ ऊ ए ए ओ औ, आणि दोन स्वरादी आहेत अम आणि आहा, हे बाकीचे स्वर आहेत. तर य हा काही त्याच्यामध्ये येत नाही, म्हणून अ युनिव्हर्सिटी, अ युनिफॉर्म, अ युनियन. आता अ युनिटी, अ युरोपियन एक्सेट्रा. अ मॅन, आता सांगितलं मी ते एच सायलेंट आहे. ऑनेस्ट, डोंट प्रोनाउन्स इट ॲज द हॉनेस्ट. हे काय आहे? ऑनेस्ट आहे. मग इथं सुद्धा इथं एच असताना एन आर्टिकल आलं, ती गडबड होते तर हे सायलेंट वर्डमध्ये. हा नियम समजून घ्या.
त्याचा उच्चार कसा केला जातो, तर बरेचसे लोक याचा उच्चार चुकीचा करतात, तर आर्टिकल चुकणार आहे. म्हणून आपल्याला प्रॉपरली त्याचा मिनिंग माहीत पाहिजे. ओके, येते लक्षात. चलो, an animal, a useful animal. आता इथे ॲनिमलच्या अगोदर an आलं, बट व्हेन वी ॲड द वर्ड युजफुल, प्रोनाउन्सिएशन बदलला, ॲडजेक्टिव्हचं प्रोनाउन्सिएशन बदलला, म्हणून त्याच्या अगोदरचं an आर्टिकल आपण रिमूव्ह केलेलं. an elephant, a big elephant. हे आलं लक्षात. दोन आर्टिकल अ आणि an. अ आणि an आर्टिकल या केसेसमध्ये आपल्याला यूज करायचे आहे. आता इनडेफिनेट आर्टिकल an, याचा पुढचा नियम अशा प्रकारे आहे. an इज यूज बिफोर अ काउंटेबल सिंग्युलर नाउन. an इज यूज बिफोर काउंटेबल सिंग्युलर नाउन. हे दोन्ही आर्टिकल अ आणि an हे दोन्हीही आर्टिकल काउंटेबल सिंग्युलर नाउनच्या अगोदरच यूज केले जातात. त्याच्यामध्ये काय डाऊट आहे? मग ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? तर प्रोनाउन्सिएशन कशाचं, पुढे दिलेल्या शब्दाचं, मग तो ॲडजेक्टिव्ह असेल, कॉमन नाउन असेल किंवा एखादा डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड असेल. an is used before a countable singular noun. We use an before a word that begins with a vowel sound. कुठे यूज करायचं आहे? वोवेल साऊंड. वोवेल कोणकोणते सांगितले? मराठीतले पण सांगितले, इंग्लिशमधले पण. A, E, I, O, U, 5 वोवेल्स इन इंग्लिश. अँड इन मराठी ते अ, आ, ए, क च्या अगोदरचं जे येतं ना, त्या वोवेल्समध्ये कन्सिडर करतो. मराठीत पण तुम्ही उच्चार त्याचा बघू शकता कसा येतो काय. आय हॅव अन इंटरेस्टिंग. हा शब्द बेटा जर आपण थोडासा हाईड केला तर काय येणार इथे आर्टिकल? आय हॅव अ बुक. पण इंटरेस्टिंग शब्द टाकला तर एनच करेक्ट आहे. आय हॅव अन इंटरेस्टिंग. अन इंटरेस्टिंग. ई, ए, ई, आय, ओ, यू. मराठीमध्ये सुद्धा ई, इंटरेस्टिंग, अ, आ, ई. येते लक्षात. या बुकचं काही देणं घेणं नाही. शी इज अन ओल्ड वुमेन. शी इज अन ओल्ड वुमेन. सो वुमेन जर डायरेक्टली असतं तर याचा उच्चार करणार आपण ओल्ड. अ, आ, ई, ई, उ, उ, ए, ऐ, ओ. ओल्ड, ओ. म्हणून इथं ॲन येते बघा. हे एवढं क्लिअर आहे प्रोनाउन्सिएशनवरती. काही मोठं मॅजिक नाही आहे, पण चुका होण्याची शक्यता जर हे नियम माहीत नसतील तर होणार आहे. आले लक्षात? कुणाच्या लक्षात आले की आर्टिकल अ आणि अँड यांना इनडेफिनेट आर्टिकल म्हणतात? बघा याच्याविषयी पुन्हा नियम सांगतो. फर्स्ट, आर्टिकल्स आर यूज बिफोर द कॉमन नाउन. पहिली गोष्ट, आर्टिकल्स शुड बी यूज बिफोर सच नाउन दोज वी कॅन काउंट. आपण ते काउंट करू शकलो असलं पाहिजे आणि ते सिंग्युलर असले पाहिजे. अ पेन्स नाही. जसं आपण म्हणलं अ पेन्स, तर पेन्स तर काउंटेबल आहे ना, मोजू शकतो आपण. तर हे रॉंग आहे. इथे आर्टिकल येण्याची काही गरज नाही. येते लक्षात? तसंच ॲड आणि बाकीचे युजेस आहेत. देन आफ्टर नेक्स्ट, इनडेफिनेट आर्टिकल अँड मध्ये पुढचे नियम. ई प्रॉपर begins with the consonant but it is the pronunciation is like vowel sound. We have to use article and before proper noun. अच्छा, प्रॉपर नाउनच्या संदर्भात विचारले काही डिग्री आहे, ॲब्रिव्हिएटेड फॉर्म आहे, तर त्याच्या संदर्भात आपण एन आर्टिकल लावतो. MA, देन MP, MLA, SP वगैरे. हा गौण यूज आहे, एवढं काही जास्त यूज त्याचा होत नाही. जिथं कुठं असेल शक्यतो आर्टिकल लावतच नाही ना आपण तिथे. म्हणजे कधी कोण डिग्री लिहिताना असं आर्टिकल लावत नाही. पण वाक्यामध्ये जर आलं he is an MLA, at that time it is useful. Use of a and an, the with the same sound. She was eating an apple. She was eating an apple. The apple was brought from Shimla. हे काय गडबड आहे? या ठिकाणी ॲपलच्या अगोदर आले एन, इथे आले द. हा नियम थोडा समजून घ्या मित्रांनो. आता जर एखाद्या पॅराग्राफमध्ये एखाद्या गोष्टीविषयी अगोदरच उल्लेख आलेला असेल, मग त्याच्या अगोदर कोणतेही आर्टिकल यूज केलेलं असो त्याच्याशी काही देणे घेणं नाही. पण तीच गोष्ट जर रिपीट झाली तर वी हॅव टू यूज आर्टिकल द. गेट इट? इन लास्ट 2 minutes विल समराइज ऑल दिस 3 टाइप्स, बट जस्ट कीप इट माइंड. तुम्हाला समजण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्लिश जे काही लँग्वेज आहे सांगतो समजणं आवश्यक आहे. तर शी वॉज इटिंग ॲन ॲपल. हिअर वी टॉक अबाउट द जनरल ॲपल. एका विशिष्ट ॲपल बद्दल आपण बोलत नाहीत, म्हणून अँड. इथं मात्र द ॲपल वॉज ब्रॉट फ्रॉम शिमला. आता कोणत्या ॲपल विषयी बोलतोय? या जे ॲपल शिमलाहून आणले.
जे ऍपल इथल्या बाजारातून आणले ते नाही, म्हणून इथे आर्टिकल यूज केलं जातं द. आता ह्या द चा सुद्धा उच्चार कधी द असा केला जातो, कधी द आणि कधी दी. हे तुम्हाला माहिती आहे का? कमेंट करून सांगा. द आर्टिकल, द चा उच्चार द कधी करतात आणि दी कधी करतात, हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. बघू किती लोकांना माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे द डेफिनेट आर्टिकल द, एकदम जबरदस्त यूजेस, त्याच्यात काहीच बघणार येतात. द इज यूज बिफोर दोज नाउन्स विच रेफर टू ओनली वन पर्सन, थिंग और ग्रुप. एकमेव वस्तू, युनिक, जसं 7 आश्चर्य ते वाढले बहुतेक, त्याच्या अगोदर, सोलार सिस्टीमच्या अगोदर ते द आर्टिकल येते. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द आर्टिकल येते. पण एक एक बघू आपण, काही काही नाही. द गेट वे ऑफ इंडिया. ओके, द गेट वे ऑफ इंडिया, ईस्ट है वेस्ट, इंडिया इज द बेस्ट, तो उसमें द गेट वे ऑफ इंडिया. सो गेट वे ऑफ इंडिया इज ओनली वन, दुसरं नाही आहे, एकच आहे. अशा गोष्टींच्या अगोदर द आर्टिकल यूज करायचं. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. द अर्थ, आता बोललो तुम्हाला, सोलार सिस्टीम मध्ये असणाऱ्या गोष्टीच्या अगोदर द आर्टिकल लावलं जातं. द मान्सून हॅज अराइव्ड अर्लियर धिस इयर. द मान्सून हॅज अराइव्ड अर्लियर धिस इयर. द मान्सून सीझनच्या अगोदर सुद्धा द आर्टिकल आहे. बघा आता काय काय बघितलं आपण. द आर्टिकल युनिक ग्रुपच्या अगोदर, सोलार सिस्टीमच्या अगोदर, त्याच्यानंतर कुठे येणार आहे, ज्या गोष्टी एकमेव आहेत जगामध्ये त्याच्या अगोदर. चलो ओके, चला शिकवण्याचं स्पीड थोडा फास्ट होत असेल. हा टॉपिक लवकरात लवकर कव्हर करायचं आहे, याचे MCQs बघायचे, म्हणून थोडी स्पीड आहे. द डेफिनेट आर्टिकल द बिफोर द ऑब्जेक्ट्स इन सोलार सिस्टम, आर्टिकल द शुड बी यूज. हे आत्ताच सांगितलंय. हे सगळे सोलार सिस्टम किंवा आणखी त्याच्यामधले आणखी काही नावं आले तर त्याच्या अगोदर द आर्टिकल यूज करतात बेटा. आर्टिकल द कॅन बी यूज बिफोर सी, ओशन्स, माउंटेन्स, रिव्हर्स, डायरेक्शन, रिलिजियस बुक्स. कशाच्या अगोदर? डायरेक्शनच्या अगोदर, ओशनच्या अगोदर, रिलिजियस बुकच्या अगोदर आर्टिकल द यूज करायचं. द अटलांटिक ओशन एक्झाम्पल वगैरे दिले, सगळ्यांच्या अगोदर द आर्टिकल लाव. बिफोर थर्ड फॉर्म ऑफ द एक्झेक्टिव्ह सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री माहिती आहे तुम्हाला? जसे की फॉर एक्झाम्पल काही एक्सेप्शन आहे, पण जरी एक्सेप्शन असलं तर काय हरकत नाही, एक जनरल वेनं तुम्हाला सांगतो. जसं गुड, बेटर, बेस्ट आहे, तिन्ही याच्यामध्ये स्पेलिंग वेगळी आहे. परंतु काही शब्द जसं स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट, क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट, असे काही शब्द आहेत ना. तर तिसरा फॉर्म आहे स्ट्रॉंगेस्ट, क्लेवरेस्ट, टॉलेस्ट, हे जे फॉर्म आहेत ना, प्रत्येक ठिकाणी EST आणि ER कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह लागतं अशातला भाग नाही. मोस्ट ऑफ द एडजेक्टिव्स फॉर्म देअर कंपॅरेटिव्ह फॉर्म बाय ॲडिंग ER अँड सुपरलेटिव्ह EST. पण बेटा जर असे शब्द आले तर त्याच्या अगोदर कोणतं आर्टिकल लावायचं? खरं आर्टिकल लावायचं द. व्हेरी गुड. चलो आगे बढ़ते. उसके बाद हमें आर्टिकल द यूज बिफोर द ऑर्डिनल नंबर्स. आई एम द फर्स्ट, आई एम द फर्स्ट, द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ. अशा वेळेस आर्टिकल द यूज केलं जातं. द इज यूज बिफोर नाउन्स इंडिकेटिंग सिटिझनशिप. अमेरिकन, इंडियन, जॅपनीज, चायनीज यांच्या अगोदर आर्टिकल द यूज केलेलं आहे. त्याच्यामुळं सिटिझनशिपच्या अगोदर आर्टिकल यूज केलं जातं. आता झिरो आर्टिकल. झिरो आर्टिकलचं दुसरं नाव आहे नो आर्टिकल. झिरो आर्टिकलचं दुसरं नाव आहे नो आर्टिकल. म्हणजे काय, तर आर्टिकल यूज करायची गरज नाही. जसे हे बाकीचे आर्टिकल कुठे यूज करायचे कळले तर कुठे नाही यूज करायचे हे पण कळलं पाहिजे. कारण MPSC सारख्या परीक्षेत, स्कॉलरशिप सारख्या परीक्षेत, नवोदय सारख्या परीक्षेत जसं 3 ऑप्शन दिले अ अँड द, पुढचं कोणतं द्यायचं? झिरो आर्टिकल. त्याच्यामुळं ऑप्शन 4 पण तयार करायला लागले. वी डू नॉट यूज एनी आर्टिकल. झिरो आर्टिकल म्हणजे काय? वी डू नॉट यूज एनी आर्टिकल when uncountable nouns are used in generic sense. अनकाउंटेबल नाउन्स इन जेनेरिक सेन्सनं सर्वसामान्यपणे यूज केले जातात तेव्हा आर्टिकल यूज करायची गरज लागत नाही. या सगळ्या गोष्टी फक्त ऐकू नका, सिस्टमॅटिकली नोटबुकवरती प्रत्येक इन्फॉर्मेशन लिहून काढायची आहे. फक्त ऐकायला हा काही एखादा मूवी नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित लिहिणे,
आपल्याला कोणता नियम नाही समजला तो, म्हणजे जिथं कुठला नाही समजलं किंवा एक्स्ट्रा आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही कमेंट करून सांगा. आपलं सोहम फाउंडेशन हे जे यूट्यूब चॅनल आहे त्यालाही सबस्क्राईब करा किंवा इतरांना सांगा. त्याच्यामुळं हे व्हिडिओ त्याच्यावर जास्तीत जास्त आपल्याला पोस्ट करायला प्रोत्साहन मिळेल. वॉटर इज नेसेसरी फॉर आवर सर्वायवल. वॉटर नाही का? कारण हे काही काउंटेबल नाही आहे, 1 2 3 4 मोजता येत नाही. त्याच्यामुळं सिंग्युलर वगैरेचा विषय तर गेलाच, काउंटेबलच नाही तर बाकीचं काय घेऊन बसलं. ऑइल हे सुद्धा काउंट कसं करायचं ना, त्याच्यासोबत बोलू शकतो आपण की 1 डब्बा किंवा 1 कॅन 1 लिटर, पण ते नाही, फक्त ऑइल. ऑइल इज यूज फॉर फ्राय, म्हणून आर्टिकलची गरज नाही. लिक्विड गोष्टीच्या अगोदर आर्टिकलची गरज नाही, म्हणून हे लक्षात ठेवा. 0 आर्टिकल काय कॉन्सेप्ट आहे मला वाटतं तुमच्या लक्षात आली असेल. बिफोर मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, जे ट्रान्सपोर्टची मीन्स आहेत त्याच्या अगोदर सुद्धा आर्टिकलची गरज नाही. जसं की बेटा बाय एअर, बाय बस, बाय कार, बाय लँड, बाय सी, बाय शिप, बाय ट्रेन एक्सेट्रा. याचा सुद्धा उच्चार बऱ्याचदा लेकर शिक्षक सुद्धा बरं, एक्सेट्रा एक्सेट्रा नो एक्सेट्रा. The spelling is ETCETERA, याच्यातला छोटासा फॉर्म घेतला पहिला अब्रिव्हिएटेड फॉर्म सारखा ATC. इट्स एक्सेट्रा, बट एवढं बोल ना कष्ट घेऊन प्रोनाउन्सिएशन करत, मग त्याचं एक्सेट्रा 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 ते ऐकून 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 तेच करेक्ट वाटायले. आता आपण म्हणायला गेलो एक्सेट्रा तर लोक म्हणतील याला येत नाही बरोबर. त्याच्यामुळं बघा काय करायचं ते. दॅट We went to Goa by train. It means इथं कोणतंही आर्टिकल नाही, हे सेंटेन्स करेक्ट आहे. We went to Goa by the train. The train नाही, आर्टिकलची गरजच नाही, म्हणून तिथं रॉंग केलं. We went to Goa by a train. कोणत्या एका ट्रेन गरज नाही, जनरल सेंटेन्स. तसंच इथे बसच्या संदर्भात एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते तुम्ही बघून. याच्यानंतर प्रॉपर नाउनच्या अगोदर आर्टिकलची काय गरज आहे का? गरज नाही आहे यार, पण मी कुठंतरी बघितलंय, तुम्ही पण बघितलंय, द कपिल शर्मा शो, बरोबर आहे ना? तर द कपिल शर्मा, कपिल शर्मा तर कोणतं नाव आहे? प्रॉपर नाव नाही, द आर्टिकल कसं काय झालं? त्याला असं सांगायचं की ओनली 1 शो, जगामध्ये एकमेव आहे, कोणता? कपिल शर्मा शो. त्या सेन्समध्ये त्यानं वापरलं. जरी इथे लिहिलं प्रॉपर नाउनच्या अगोदर आर्टिकल येत नाही, तर काही केसेसमध्ये येते बरं. हे काही केसेस एक्सेप्शन हेच शिकणं जास्त महत्त्वाचं आहे. जनरल तर सगळ्यांनाच माहित आहे. आय मेट राहुल एस्टरडे. आय मेट राहुल रॉंग. आय मेट ॲट राहुल, सर काय पण का? आय मेट द राहुल, काय संबंध आहे? म्हणून इथे आर्टिकलची गरज लागत नाही. बिफोर अनकाउंटेबल नाउन, मनी, मिल्क, टी, वॉटर, कॉफी. आय डोंट लाईक द टी, रॉंग सेंटेन्स आहे, पण तरी त्याच्यासोबत द आर्टिकल खाली आलं. आय डोंट लाईक द टी ऑफ जय हॉटेल. जय हॉटेलचा चहा मला आवडत नाही किंवा आवडतो. जर कुठे असा उल्लेख केलेला असेल, एखाद्या हॉटेलचं नाव दिलं असेल, तर आर्टिकल येत आहे. बघा हा किती छोटा नियम आहे ना. आपण फक्त असं वरवरचं लक्षात ठेवलं की नाही, लिक्विडच्या अगोदर आर्टिकल येत नाही. जर परीक्षेत असं सेंटेन्स आलं, म्हणून खूप बारकाईनं जर ग्रामरचा अभ्यास केला ना तर खूप मजा येते. वरवरचा अभ्यास ग्रामरचा कुणीही करतं, त्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून परीक्षेत येणारे प्रश्न अशा एकदम छोटे छोट्या गोष्टीवर येत आहेत. तुम्हाला वाटतं बऱ्याचशा गोष्टी आज तुमच्या क्लिअर झाल्या असतील. बिफोर मटेरियल नाउन, गोल्ड, सिल्वर, आयर्न, प्लॅटिनम यांच्या अगोदर सुद्धा आर्टिकल लावण्याची पद्धत नाही. पण पुन्हा सांगतो, द गोल्ड नाही, द गोल्ड ऑफ एखाद्या सोनाराच्या दुकानाचं नाव इज व्हेरी प्युअर म्हणता येत आहे. आलं लक्षात? कारण स्पेसिफिक बोलतोय आपण. आर्टिकल्स डू नॉट यूज बिफोर द नेम्स ऑफ गेम्स, रोड्स, मिल्स, डिझीजेस, लँग्वेज, डिसिप्लिन्स, डेज, मंथ्स, सीझन्स, रिलेशन्स. तर इथे काही गरज नाही. आपण स्पेसिफिक एखाद्या सीझनचा उपयोग वाक्यात केला असेल, द मान्सून, तर मात्र येऊ शकते, जनरल सेन्समध्ये नाही. त्याच्यानंतर काही MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस करू. बघा तुम्हाला जेवढे जमते तेवढे माझ्यासोबत क्वेश्चन प्रॅक्टिस करा. आणि बाकीच्या क्वेश्चन्सची मी काय करेन, तुम्हाला एक
डीपीपी प्रोव्हाइड करा कमेंट्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे. येतं लक्षात? जेवढे जमतात तेवढे सोबत करा. फटाफट कमेंट करून सांगा. लेट स्टार्ट. किती समजले बघू तुम्हाला. चला मीही तुमच्यासोबत सॉल्व्ह करतो. 1 2 3 स्टार्ट. शी विल कम बॅक इन. इथे काय येणार? आता एच आहे पण एचचा उच्चार सायलेंट आहे. ओके, एचचा उच्चार कसा आहे? सायलेंट आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला दोन्हीपैकी कोणता आर्टिकल यूज करायचंय? करेक्ट. काही कमेंट्स आले एकदम फास्ट आहेत. ॲट आय एम गोइंग अ ऑफिस. कोणत्या तरी एका ऑफिसला जातोय का? ॲन ऑफिस पुन्हा तोच अर्थ आहे. आता ओ आहे त्याच्यामुळे इथं अ आणि ॲन असं जर ठरवलं तर ॲन येणार. पण आपण कोणत्या जनरल ऑफिस बद्दल बोलत नाहीये म्हणून अ ॲन ला फुल्ली आणि इथे येणार आर्टिकल द ऑफिस, द स्कूल. शी इज क्लेवर अँड ऑनेस्ट गर्ल. इथे जो शब्द आहे त्याच्याशी रिलेट अ क्लेवर. ऑनेस्टचं घेणं देणं नाही, तो तिकडे पलीकडे. याला क्लोज क्लेवर. व्हॉट अमेझिंग व्ह्यू. ऑफकोर्स अँड अमेझिंग दुसरं काय आहे. त्याच्यानंतर मुंबई इज मँचेस्टर ऑफ इंडिया. आता बघा मित्रांनो, आपण म्हटलं आर्टिकल यूज होत नाही प्रॉपर नाउनच्या अगोदर. मँचेस्टर प्रॉपर नाउन आहे, आर्टिकल यूज होत आहे. अशा वेळेस कन्फ्यूज नाही व्हायचं. मी काय सांगतो आता बघून घ्या. मँचेस्टर प्रॉपर नाउन आहे पण आर्टिकल यूज व्हायले. आलं लक्षात? ते पण डेफिनेट आर्टिकल यूज होते का जेव्हा दोन प्रॉपर नाउनचं कंपॅरिझन केलं जातं. आता मँचेस्टर कशासाठी फेमस आहे? तिथे क्लोथ इंडस्ट्रीज होते त्याच्यासाठी फेमस आहे. मुंबई पण त्याच्यासाठी. म्हणून अगोदर अस्तित्वात असलेल्या गोष्टीसाठी कंपॅरिझन आपण शोधलंय. म्हणून मुंबई इज द मँचेस्टर. आता इथे करेक्ट आन्सर अँड द 5 आउट ऑफ 5. किती लोकांचे करेक्ट आले प्रामाणिकपणे सांगायचं. ओके, चला पुढचे काही क्वेश्चन बघू फटाफट. त्याच्यानंतर काही प्रश्नांची डीपीपी मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ज्यांना पाहिजे कमेंटमध्ये सांगा कोणाला पाहिजे, मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. येतं लक्षात? चला नेक्स्ट. वी हॅव गॉट ओनली डॅश आर टू डू दिस टास्क. आता एक या संदर्भानेच आपल्याला तिथे बोलायचे आणि ऑलरेडी अशा प्रकारचा क्वेश्चन आताच प्रॅक्टिस केलेला आहे. म्हणून काय लिहिणार मी इथं? अँड. ओके, काय लिहिणार? अँड आर. I saw a bird in the tree. I saw a bird in the tree. Bird was gray in color. आता bird अगोदरच उल्लेख आलाय म्हणून इथं a bird नाही तर the bird. The bird was gray in color. Moon is beautiful today. The moon. Which one of the following article is used in superlative degree? As I told you, which article is used? The article is used in superlative degree. Superlative degree मध्ये आर्टिकल यूज करायचं म्हणजे करायचंच. आलं लक्षात? चला ठीक. नेक्स्ट स्लाइड बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन. I saw an elephant. इथे पण तसंच बेटा. I saw an elephant and the elephant had a big trunk. An astronaut is a person who travels into space, solar system. याच्याशी रिलेटेड गोष्टींना कोणता आर्टिकल? द. फटाफट येते का बघा तुम्ही फक्त. हे गेव मी ऑनेस्ट रिप्लाय. कसलं रिप्लाय? ऑनेस्ट. अँड ऑनेस्ट रिप्लाय. हू सेड दॅट अर्थ इज राऊंड. बघा इथे ऑटोमॅटिकच आलं म्हणजे काय वेगळं प्रयत्न करायची गरज लागेल. वेअर इज सहारा डेझर्ट. द आर्टिकल. माउंटेन्स असतील त्याच्यानंतर काय बोललो तुम्ही तुम्हाला? ओशन्स असतील, रिव्हर्स असतील मोठ्या मोठ्या, त्यांच्या अगोदर द आर्टिकल येणार म्हणजे येणार. त्याच्यानंतर एकच लाईन मला वाटतं आहे. आय मेट अँड ओल्ड फ्रेंड. आय मेट अँड ओल्ड फ्रेंड. अँड ओल्ड. व्हॉट ब्युटिफुल कलर इट इज. ब्युटिफुल. अ ब्युटिफुल. दिल्ली इज एन्शियंट सिटी. एका शहराबद्दल बोलतोय आपण, एका जनरल सिटी बद्दल बोलतोय. अँड एन्शियंट सिटी. आय वॉन्ट सम शुगर. आर्टिकलची गरजच नाही. शी इज वन ऑफ. सुपरलेटिव्ह डिग्री आहे. द आर्टिकल येणार. द आर्टिकल येणार.
त्याच्यानंतर पुढे काही आहे का बघू आपण. नाही. तर बिलकुल जे महत्त्वाचे नियम आहेत तेवढेच इथे घेतलेले. याचा आणखी एखादा व्हिडिओ पोस्ट कराल तर तुम्ही कधीही याच्याविषयी आधारित प्रश्न विचारू शकता. थँक यू दॅट लिसन टू मी. यू कॅन मेक एट द फेसबुक एज डॉक्टर राजेंद्र जाधव, यूट्यूब सोहम फाउंडेशन. My email is sohamfoundation22@gmail.com. You can call at any time, ask the questions anytime about any competitive exams on 830-844-6767. Thank you. Have a nice day.